राज्य सरकार महायुतीच्या शासनाने जो अर्थसंकल्प वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो परवा विधानसभेत मांडला त्या अनुषंगाने त्याची थोडक्यात माहिती आपल्यासमोर त्याचे फायदे काय आहेत आणि कशा पद्धतीने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याचा शहरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न हा वित्तमंत्र्यांनी या ठिकाणी केलेला आहे हा सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे। समाजातील सर्वच घटकांना न्याय व प्रामुख्याने शेतकरी महिला आणि युवकांसाठी विशेष लक्ष देण्यात आलेले आहे। गरजू वर्गाला मदतीचा हात आणि होतकरूंना संधी उपलब्ध करून देणारा हा अर्थसंकल्प आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत। त्याची विस्तृत माहिती शासनाने अगोदरच प्रसिद्ध केलेली आहे। त्यामुळे त्याची पुनरावृत्ती टाळून मी केवळ काही निवडक बाबींकडे आपले आणि आपल्या माध्यमातून नागरिकांची लक्ष वेधू इच्छितो। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सुरू करायचं ना बोलू तो पण चहा थांबवा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती 7.5 HP क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज पुरवण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची जुनी मागणी 7.5 HP पर्यंत वीज आकारू नये ही मागणी त्या निमित्ताने आता पूर्ण होत आहे। तसंच सौर ऊर्जा पंप, सोलार पंप व अखंडित वीज पुरवठा करण्याची हमी सरकारने दिली असून त्यामुळे कृषी क्षेत्राला मोठी मदत या माध्यमातून मिळणार आहे। गाव तिथे गोदाम या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम आणि अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती करण्याचा सरकारने घोषणा केली आहे। त्यामुळे शेतमाल तारण योजना जी आहे त्याचा लाभ अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून बाजारातील चढ उतारामुळे होणारे नुकसान हे कमी होणार आहे। म्हणजे आपण पाहतो की शेतकऱ्यांचा माल नाशवंत असतो, स्टोरेज असल्यामुळे तो डिस्ट्रेस सेल करावा लागतो, भाव पडलेले असतात। तात्पुरतं स्टोरेजची कॅपॅसिटी जर मिळाली, क्षमता जर मिळाली तर त्या ठिकाणी माल घेऊन त्याच्या आधी शेतकऱ्याला पैसे मिळतात। ही योजना आहे, परंतु गोडाऊन स्टोरेज कॅपॅसिटी नसल्यामुळे हा प्रश्न राज्यामध्ये अनेक ठिकाणी निर्माण झाला। त्यामुळे 100 नवीन गोडाऊन राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये करायचा एकंदरीत शासनाचा प्रयत्न आहे। आणि या चढउताराच्या पार्श्वभूमीवर कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 2 हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचे अर्थसहाय्य केले जाईल। आणि त्याचा एक फायदा शेतकऱ्यांना, कापूस व सोयाबीनचे भाव ज्यावेळेस पडतात त्यावेळेस एक त्याला भावांतर योजना आपण सरकारने घोषित केली होती। त्यामुळे प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाईल। नुकसानीचे पंचनामे जलद गतीने व पारदर्शी होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली लागू होईल। त्यामुळे नुकसान भरपाईची प्रक्रिया
पंचनामे करण्याची जी प्रक्रिया आहे तिला गती मिळेल, लवकर होती. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम सरकारने हाती घेतलेली आहे. 2 वर्षात ही योजना राबवून 61 प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य सरकारने उद्दिष्ट हे निश्चित केले आहे. त्यामुळे अपेक्षित सिंचन क्षमता सुमारे 3,65,000 हेक्टरने होणार आहे. त्यामुळे हा एक त्याचा फायदा आहे. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत 155 प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा, कॅनल दुरुस्ती त्याला म्हणतो, सुधारणा करण्यासाठी हा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे पुढील 3 वर्षात सुमारे 4,28,000 हेक्टर वाढीव क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार आहे. 4,28,000 हेक्टर 155 प्रकल्पाच्या कालवे वितरणाची प्रणाली सुधारित करून त्याचा फायदा होणार आहे. राज्यातील माता भगिनींसाठी सुद्धा यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तर अतिशय सुरुवातच एवढी जोरात झालेली आहे. प्रचंड प्रतिसाद त्याला आहे. आताच मी मालेगावला त्याची शुभारंभ करून आलेलो आहे. आणि या योजनेअंतर्गत 31 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. ही योजना अतिशय यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. प्रचंड प्रतिसाद या योजनेला आहे. शासनाने काही नोडल अधिकारी नियुक्त केलेले आहेत. प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती पॅम्पलेट्स आम्ही तर पक्ष म्हणून सुद्धा करतच आहोत. पक्षाच्या वतीने सुद्धा जनजागृती हा आमच्या सरकारचा जो कार्यक्रम आहे यशस्वी व्हावा याकरता त्याला माहिती, महिलांचं शिक्षण, त्यातून पेपरवर ई फायलिंग आहे, ऑनलाईन सबमिशन्स आहेत, सगळी प्रोसिजर आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कामाला लागलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे 1,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. आरोग्याची काळजी व पोषणासाठी महिलांकडे थोडाफार स्वतःचा पैसा असावा स्वतःसाठी, अशा प्रकारचा सरकारचा हेतू त्याच्या मागचा आहे. आपण पाहता की योजनेला प्रचंड प्रतिसाद आहे. अधिकाधिक महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाने सुधारित निर्णय सुद्धा आहेत. आधी 60 वर्षापर्यंत 65 केलेला आहे आणि 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेला जी काही सबमिशन आहे, पेपर वर्क आहे, तारीख सुद्धा वाढून दिलेली आहे. त्यामुळे त्या अधिक नोंदणी व्हावी, त्यातून अधिक महिलांना त्यातून फायदा व्हावा याची शासनाची भूमिका आहे. त्याचबरोबर अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित तसेच 8 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ज्यांचं आहे अशी इतर मागासवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय महिलांसाठी विशेष त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामुळे याचा फायदा सुद्धा होईल. प्रतिपूर्ती आहे, रिएम्बर्समेंट आहे आणि या निर्णयाच्या अंदाजे 2 लाख मुलींना लाभ मिळेल असा अंदाज आहे. आणि यामुळे या योजनेवर साधारण 2,000 कोटी रुपयाचा खर्च होईल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार असून 52 लाख कुटुंबांना त्याचा फायदा होणार. 3 गॅस सिलेंडर हा विनामूल्य महिलांना त्यांना दिले जातील पात्र कुटुंबांना. शुभमंगल सामूहिक नोंदणी विवाह योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान जे होते ते 10,000 रुपये होतं. ते 10,000च्या ऐवजी ते 25,000 रुपये करण्यात आलेलं आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला लखपती दिदी झाल्या असून येत्या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवलेलं आहे. महिला बचत गटांचं जे काही निर्माण केलेलं वस्तू आहे त्यांना सुद्धा उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन या प्लॅटफॉर्मद्वारे या सगळ्या योजना राबवण्याचा सरकारचा मनोदय आहे. त्याचबरोबर लोकसंख्येत जवळपास निम्मा वाटा असलेल्या
महिला वर्गाला भरभरून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे, जी सुरुवात झालेली आहे. तरुणांसाठी देखील राज्य सरकारने अनेक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्यातील 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा 10,000 रुपयापर्यंत विद्यावेतन स्कॉलरशिप देण्याचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याचा त्यांना आर्थिक आधार लाभणार आहे. म्हणजे युवकांना 10 लाख युवकांना कामावर प्रशिक्षण आणि दरमहा 10,000 रुपयापर्यंत विद्यावेतन स्कॉलरशिप देण्याचा निर्णय हा अर्थसंकल्पामध्ये तरुणांसाठी त्याची एक खूप चांगली संधी त्याला त्याच्यात मिळणार आहे. त्याचबरोबर शासनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी 50,000 युवकांना कार्यप्रशिक्षण दिले जाणार असून त्या माध्यमातून शासकीय योजनांच्या प्रसाराला गती व युवकांना उत्पन्न त्यातून मिळणार आहे. म्हणजे प्रशिक्षण युवकांना दिलं जाईल आणि 50,000 अशा युवकांना या प्रोग्रामची माहिती प्रत्येक गावापर्यंत देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना शासकीय योजनांचा प्रसाराला गती देण्याचा सरकारने उपक्रम हाती घेतलेला आहे. जागतिक बँक वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने 2,307 कोटी रुपयाच्या किमतीच्या मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास, 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे दर्जावाढ, मॉडेल ITI, जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशी विविध संस्थांचे बळकटीकरण, शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजनांसाठी 100 कोटी रुपयाचा निधी मंजूर, अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास मंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी 82 शासकीय वसतिगृह, अशा सगळ्या योजना या शासनाने बऱ्याच गोष्टी पण महत्वाच्या मुद्द्याचा उल्लेख या ठिकाणी केला आहे. राज्यात सध्या 1 लाख लोकसंख्येच्या मागे 84 डॉक्टर इतके प्रमाण आहे. हे प्रमाण वाढवून 2035 पर्यंत ते 100हून अधिक करण्यासाठी जे आता हे प्रमाण अगोदरचे आहे ते 84 डॉक्टर आहे प्रत्येक 1 लाख लोकांमध्ये, ते आता वाढवून 2035 पर्यंत 100हून अधिक करण्याची महायुती सरकारने 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांची संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे. यातून आरोग्य सेवा सुधारणा करत होईलच, शिवाय विद्यार्थ्यांना अधिक जागा मेडिकलच्या उपलब्ध होणार आहे. मेडिकल जवळपास प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेजचा निर्णय घेतलेलाच आहे, त्याचा आदेश आहे. त्यानंतर सामाजिक न्यायासाठी सुद्धा राज्य सरकारने अनेक निर्णय घेतलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू झाली असून विम्याची रक्कम प्रति कुटुंब 5 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्याकडे जो महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे त्याची लिमिट जी आहे ती आता प्रति कुटुंब 5 लाख रुपये करण्यात हेल्थ इन्शुरन्स वाचवण्याचा विषय आहे. विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 35,40,491 घरकुले बांधण्याचा घर बांधण्याचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम जो अतिशय पॉप्युलर आहे त्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेतून निराधार विधवा दिव्यांग तसेच वृद्ध नागरिकांच्या दरमहा अर्थसहाय्यामध्ये 1,000 वरून 1,500 रुपयापर्यंत वाढ झाली. सगळ्या योजना आपण देतो, विशेष ज्याला पॉप्युलरली संजय गांधी निराधार योजना आपण म्हणतो, दर महिन्याला 1,000 रुपये द्यायचे ते 1,500 करण्यात आलेलं आहे. पान पिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली जाईल. दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर अनंत दिघे घरकुल योजना पहिल्या टप्प्यात 34,400 घरकुलांची बांधणी जाणार आहे. त्याचबरोबर मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची योजना करता कर्जावरील शासन हमीची मर्यादा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे.
हा झाला हा एक विषय. वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये सध्या आषाढाचा महिना सुरू आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणे, पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या प्रत्येक मुख्य पालख्यातील दिंडींना प्रतिदिंडी 20,000 रुपये सुद्धा निधी निर्मल वारीसाठी 36,71,00,000 रुपये असे अनेक चांगले निर्णय. म्हणजे त्यामध्ये प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये असं धरून 36,71,00,000 रुपये देण्याचा निर्णय शासनाने या वारकऱ्यांसाठी मुद्दाम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, संत सेवालाल महाराज जोड रस्ते योजना, यशवंतराव होळकर जोड रस्ते योजना अशा विविध योजनांचे हजारो किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार आहे व नवीन योजनांची लवकरच अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यातून माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राज्यभरात 2,537 ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम तसेच मुंबई येथील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेला 305 कोटी रुपयाच्या किमतीच्या आराखड्यात या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे सगळे विषय आपण एकत्र विचार जर केला तर महाराष्ट्राच्या हिताचे, महाराष्ट्राच्या आगामी काळात विकासाचे आणि त्या तरतुदी करत असताना दुर्बल घटकांचं हित कसं साधता येईल हा प्रयत्न करण्यात आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की या अर्थसंकल्पात घोषित करण्यासाठी राज्य सरकारने वेगाने पावलं उचलावी आणि या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत एवढंच मला सांगायचं आहे. येस, तुमचं आता काय असेल साहेब. आता जे तुम्ही 7.5 HP जे विद्युत पंपांना मोफत कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला, पण यापूर्वी जे शेतकऱ्यांचं वीज बिल थकीत आहे यांच्या बाबतीत काय निर्णय झाला? वीज माफ झालाच आहे नाही, पण नव्याने जे आता 7.5 HP पर्यंत ज्यांना पंप बसवायचे आहे त्याला लाईटचं बिल म्हणजे थकीत माफ झालं का? थकीत बिल मागचं थकीत बिल जे काय आहे GR आल्यावर मी बोलेन, पण ते जाहीर जे केलेलं आहे ते मागचं थकीत बिल माफ, कारण लाखो रुपये आधीच थकीत आहे. नाही, मागचं लाखो म्हणजे अनेक वर्षाचं आहे, अनेक वर्षाचं आहे, ते वसुली काही होणार नाही हे स्पष्टच असतं. त्यामुळे ते सुद्धा माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. डिटेल GR आल्यावर काही आधी भाष्य करतो. आरक्षणाच्या संदर्भात आपण काल येस, त्याची माहिती जरंगे पाटलांची माझी या संदर्भातली दुसरी भेट आहे. याच्या अगोदर सुद्धा मी त्यांना भेटलो होतो आणि त्यांना मी सांगितलं होतं की मराठा आरक्षणाला माझं व्यक्तिशाही माझं समर्थन आहे आणि मी सभागृहात वेळोवेळी मराठा आरक्षणाला समर्थन म्हणून अनेक विषय शासनासमोर मांडलेले आहेत. त्यामुळे त्यावेळेस आचारसंहिता लागायच्या होतं, इलेक्शन तोडणार होतं. आमचं ठरलं होतं की इलेक्शन संपल्यानंतर पुन्हा बसावं आणि चर्चा झालेली आहे. काल जाऊन त्यांची मी सदिच्छा भेट घेतली आणि जे विषय प्रलंबित आहेत ते शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासंदर्भात त्यांचं काल डिटेल बोलणं झालं आहे किंवा त्यातला दाखवत आहे. त्याच्यामध्ये हैदराबादचे जे गॅझेट त्यांच्याकडे आहे त्या गॅझेटच्या आधारे तुम्हाला किती लोकांना आरक्षणाचा फायदा देता येईल. आपल्या मराठवाड्यामध्ये जुन्या रेकॉर्डच्या नोंदी सापडल्या, त्या नोंदीच्या आधारे अनेक लोकांना कुणबी सर्टिफिकेट्स अनेकची मिळाले. पण एवढंच नाही तर हैदराबाद राज्य असताना त्याच्यामध्ये ज्या काही गॅझेट त्यावेळेचे प्रसिद्ध झाले होते आणि त्या गॅझेटमध्ये जो काही माहिती मिळते त्याच्या आधारावर आपल्याला अधिक लोकांना त्याचा लाभ देता येईल का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मध्यंतरी विभागीय आयुक्त यांनी औरंगाबादचे जे संभाजीनगरचे जे आले होते त्यांनी या विषयावर अभ्यास केलेला आहे आणि ती त्याच्यामधले जी मजकूर आहे ती माहिती लक्षात घेऊन याचा फायदा आरक्षण देण्यामध्ये कदाचित नाव कुटुंबाचं नसेल तर ते काही ठिकाणी जिल्ह्याचा उल्लेख कुणबी म्हणून असू शकतो. तर ती अधिकची माहिती मी मागवली कापीच त्याच्या आणि त्याचा फायदा कशा पद्धतीने आरक्षण मिळवण्याला देता येईल हा त्यातला एक चर्चेचा एक महत्त्वाचा विषय कालच्या चर्चेमधला आहे. तर दुसरा विषय जो आहे
की आपल्याकडे काही केसेस लोकांवर घडण्यात आले की सरकारने मान्यच केलंय की केसेस मागे घ्यायचा निर्णय झालेलाच आहे. ही प्रक्रिया सुरू आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की सगळ्या केसेस ते अद्याप मागे घेतलेल्या नाही. ती पण माहिती मी आधी घेण्याची मला जी माहिती शासनाकडून आहे मागे देवेंद्र फडणवीस चर्चा झाली होती. त्यांनी सांगितलंय की आम्ही केसेस मागे घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. फक्त गंभीर स्वरूपाच्या केसेस आहेत जिथे जाळपोळ झाली, जिथे काही हत्या झाली किंवा तिथे फार घुसकाघुसकी झाली, गाड्या वाहनं तोडली, अशा स्वरूपाच्या केसेस या क्रिमिनल ऍक्टच्या खाली कोर्टासमोरच्या विषय आहेत. आणि त्यामुळे या केसेसच्या बाबतीमध्ये कोर्टाचा काय शेवटी आपण जरी काही निर्णय घेतला तर ज्या क्रिमिनल स्वरूपाच्या केसेस असतील तर मग त्याचा निर्णय काय कसा घ्यायचा काय घ्यायचा हा एक विषय आहे. परंतु इतर ज्या केसेस आहेत 4 मोर्चे झाले, आंदोलनं झाली, त्याच्यामध्ये काही हिंसा नाही असं कुठला विषय पण आंदोलन झाले असतील, रस्ता रोको झाला असेल, अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्या केसेस बाहेर घेण्याची प्रक्रिया सध्या बऱ्याच प्रश्नांमध्ये झालेली आहे. त्यांच्याप्रमाणे त्याला गती दिली पाहिजे. आणखी जे काही राहिलं असेल ते सुद्धा सगळं द्यावं असं म्हणणं आहे. तर ते त्याचा पाठपुरावा मी मान्य केले, मान्यच केले, पाठपुरावा त्याचा चालू आहे. तर हा एक विषय आहे. आणि विरोधी दर्शन माझं मत नाही. काँग्रेसमध्ये असताना आज एवढे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी झाली पण आता थोडं मला बोलू द्या, कारण बोलायचा प्रश्न सगळे आहे. बरोबर काही बोलावे लागेल मला. काल दुसऱ्याने बोलतो मी तुमचे फार हे असल्यामुळे मला तुम्हाला नाही बरोबर मागच्या काळामध्ये आता जे काही अन्नधान्य फ्री योजना म्हणून दिलेली आहे आज अन्नधान्य फ्री मिळतंय नाही असं होत नाही. परंतु मी जर माझ्या घरी अन्नधान्य आणलं की लगेच त्याची खरेदी करण्यासाठी एक वेगळा व्यापार सुरू झालेला आहे. नांदेडमध्ये अख्खा महाराष्ट्रामध्ये होता. त्याच्यानंतर जे आता जे लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये आज मिळण्याचा सुरुवात केली आहे. त्याच्यामुळं बहिणीला पैसा मिळाला. त्याच्यानंतर आता मुलींच्या शिक्षणासाठी म्हणून 50% सवलत मिळते, 100% वरती आलेली आहे. म्हणजे एकंदरीत मला असं म्हणायचं की महिलांना सुविधा देण्यात जे सरकार पुढे सरकत आहे याच्यामध्ये मला अभिप्राय विरोध करायचा नाही. परंतु युवकांसाठी अजूनही या शासनाकडे कुठल्याही योजना दिसून येत नाही. मग हे युवक बेकार होऊन थांबले तसं म्हटलं नाही. सांगितलं वाचून दाखवा तुम्हाला. युवकांचा प्रशिक्षणाचा विषय आहे. त्याला प्रशिक्षणाबरोबर त्याला स्कॉलरशिप देण्याचा विषय आहे. सरकारी योजना राबवण्यासाठी जेव्हा ती गावोगे त्याला तसं काही करायची उद्देश आहे. त्याचा तरतुदी आहे त्याच्यामध्ये युवकांसाठी आहे. जसं 1500 रुपये महिन्याला मिळते आज त्या महिन्यात तसं युवकांना प्रशिक्षण मिळणं आणि त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी रोजगार मिळणं हे म्हणजे अत्यंत प्रशिक्षण मला काय म्हणायचं हे जे घडत आहे मला वेगळं म्हणायचं एकदम याच्याविषयी नाही. तर असं मला म्हणायचं की हे सगळं घडत आहे. या घडणीमुळे समाज व्यवस्थेमध्ये जे बदल घडत होत चाललेला आहे की समाज व्यवस्थेमध्ये घडत बदल असा होत चालला आहे की युवकांना ही संधी सुविधा कोणासाठी आहे? अति गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये 8 लाखापर्यंत त्याचं उत्पन्न आहे. आणि आता जे आणि यांना उत्पन्न 1500 रुपये जर माझ्यासारख्या घरच्या कुटुंबाला 1500 रुपये असेल तर मला कुठल्याही काम करायची गरज पडत नाही असं मला वाटतं. कारण 1500 रुपये माझं घर चालतं. मग ह्याच्यामुळे माझी जी काय आर्थिक उत्साह व्हायचा होता किंवा माझे काही सामाजिक घडण व्हायची होती हे या 1500 रुपये होत नाही. ह्याच्यामुळे हे झालं आहे. सरकारी सगळ्यात एकंदरीत ही जी यंत्रणा आहे किंवा हे जे प्रश्न विचारतो एवढं विचार नसेल ते म्हणून तर जास्त मोठा आहे म्हणून की ह्यांनी गरिबांना गरीब ठेवण्याचा प्रयत्न आणि श्रीमंतांना श्रीमंत होण्याचा प्रयत्न हा कुठेतरी व्ह्यू चाललेला आहे असं वाटत नाही आपल्याला. नाही मला अजिबात वाटत नाही. गरीब घटकाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता जी मदत आहे ही काही नुकसान भरपाई नाही किंवा ही काही नोकरी नाही. या सगळ्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणाचा जो प्रयत्न आहे
त्यातून महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचं. 1500 रुपये महिलांना देऊन त्यांना आर्थिक हातभार त्यांच्या दैनंदिन खर्चाकरता 1500 रुपये घर चालत नाही, इनफॅक्ट आहे, पण त्यांना त्यातून काहीतरी मिळेल. आपण आता निराधारांना पैसे देतो 1500 रुपये, तर महिलांना मुलींना आपण देतो यासाठी की त्यांचं घरदार चालवणं, त्यांचे स्वतःच आत्मनिर्भर राहिलं पाहिजे, त्यांचा खर्च स्वतःवर त्यांना भागवता आला पाहिजे. ही त्यात काही हातभार सरकारच्या वतीने आहे. शेवटी बाकी व्यवसाय ते करू शकतात, काही बंधन नाही ना. काय बेकार ठेवायचे मग त्यांचे क्वालिफिकेशन प्रमाणे त्याला रोजगार मिळतो, त्याला काही त्यात तक्रार नाही. 8 लाखाच्या उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये ऍडिशनल हेल्प होईल एवढा विषय आहे. आणि बाकी तरुणांसाठी आपण दिले 2-3 स्कीम सांगितलेल्या आहेत. त्यामुळे याच्यामध्ये महिला तरुणांसाठी सर्वांसाठीच हातभार मिळेल लागेल अशा काही हा बरोबर. येस, आरक्षणाचा जो काय झालं एकदम चॅनल चेंज झाल्यामुळे हो नाही, गंभीर स्वरूप कोणता विषय हा शास्त्राचा विषय नाही. आता बीडमध्ये जाळपोळ झाली, फार मोठी झाली, घर जाळणं तोडल्या, गरज असे काही विषय आहेत जे कायद्याच्या चौकटीमध्ये कसे बसवायचे किंवा काय करायचं हा त्याचा विषय आहे. त्यामुळे त्याच्यावर भाष्य मी यासाठी करू शकत नाही, कारण लिगल इश्यू आहे. शासनाने काही म्हटलं की कोर्ट आहे त्याच्यामध्ये, समोर तिथे काही लोकांना काही इजा झाली आहे, कोणाला काय झालं त्याच्यात तक्रारी असतील, काही असतील. त्यामुळे ह्याला वेगळा तो विषय वेगळा आहे. जनरल स्वरूपाच्या ज्या काही तक्रारी आहेत, जनरल स्वरूपाचे काही गुन्हे आहेत, रस्ता रोको, आंदोलन, अमुक ते मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. झालंय काही ते लवकर समजून आणावं लागेल, कारण त्यावरती हा विषय आंदोलनाचा वळण चाललेलाच आहे. त्याच्यामुळे नवीन गुन्हे दाखल होत आहेत, ते फॅक्ट आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागते की मागचे गुन्हे जेवढा लवकर संपवले जातील किंवा क्लोज केले जातील तो प्रयत्न असा आहे. आणि त्याच्यावर त्यांचं उत्तर काय, सकारात्मक उत्तर होतं का? त्यांचं पण ठीक आहे. आमची त्यांचा शांतता मार्च आहे उद्याचा, जे काही येत आहेत सगळ्या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये आजपासून त्यांचा सुरू झालेला आहे. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर असा दौरा, 8 जिल्ह्याचा दौरा त्यांचा आहे. त्यामुळे त्या दौऱ्यामध्येची भूमिका ते सांगतात. त्याचं ते जोपर्यंत पूर्तता होत नाही सगळ्यांच्या मागण्यांची, तोपर्यंत त्यांचं आंदोलन चालूच राहणार आहे, स्पष्टच आहे. आम्ही त्याच्यामध्ये मध्यस्थी करून त्याच्यामध्ये सरकारच्या वतीने आणि त्यांच्या वतीने समन्वय घडवून आणण्याची भूमिका मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतोय. त्यासाठीच त्यांना भेटायला गेलो होतो. सध्या काळामध्ये ओबीसीचं आंदोलन झालं, ओबीसीचं आंदोलन झालं, त्याच्यामुळे राज्यातलं वातावरण थोडंसं उल्लेख केला. दोन्ही सांगड मी त्याला तेही म्हणालो की जिल्ह्यामध्ये सध्या मराठा वर्सेस ओबीसी असं वातावरण काय वगैरे मराठा आणि ओबीसी हा जो वाद होऊ लागलेला आहे, संघर्ष होऊ लागलेला आहे, तो होऊ लागला. आणि दोन्ही समाजामध्ये एक समन्वयाचं चांगलं वातावरण राहिलं पाहिजे ही आमची ते म्हणजे माझी पण तीच भूमिका आणि काही त्यांच्या विरोधात नाही आहे. माझी पण तीच भूमिका असं त्यांचं एक साधारण म्हटलं पडलं. पण त्याचा आणि याचा संदर्भ मराठा समाजाच्या मागण्या त्यांचा विषय वेगळा आहे, परंतु त्यांच्यात आमची संघर्ष व्हायची भूमिका नाही म्हणून मला शांतता मार्च आहे. ठीक आहे ना, म्हणते वाद कुठला करायची इच्छा नाही. आणि इथेही काही त्याच्यातही त्यांचाही अडचण त्यांच्याही ताटात काही काढून घेते आपलं काही उचित नाही आहे. आणि मराठा समाजाचे आरक्षण मिळालं पाहिजे असं काहीतरी मला काढणं अपेक्षित आहे. इलेक्शन क्यों ना ध्यान में रखना, इलेक्शन तो है ही ना, मन जीतना है उसमें क्या है, चुनाव क्या रहता है, हर चुनाव में हर स्टेट में ऐसी चीजें होती है. अब सिर्फ गवर्नमेंट ही नहीं, अपोजिशन के लोग भी क्या देते हैं, ऐसी थोड़ी होता है. दोनों तरफ से सवाल ऐसा है, ये चुनाव के सामने है, ये योजना सिर्फ चुनाव से हट करने आखिर में चलने वाली है. नाही, मी काही त्याच्यामधला अभ्यासू असं नाही आहे. त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांकडे ही जबाबदारी सोपवली होती. आणि विखे पाटलांना माहिती असं, कारण मी तर लोकलच आहे, लोकलच असल्यामुळे गोडीबा माझ्या काय आहे काय नाही मग तुम्हाला जास्त माहिती नाही. त्यामुळे विखे पाटील हे या जिल्ह्यासाठी भाजपने त्यांना नियुक्त केलं होतं.
त्यांच्याकडे काम होतं की त्यांनी सगळ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली असेल, त्यामुळे त्यांची जर रिपोर्ट असेल तो मला माहित नाही काय. नाही, सर, पदाधिकारी हटवून अशी सुद्धा त्याला एक जोड देऊन पदाधिकारी हटवून सुरू केली. थोडंफार प्रत्येक पक्षात चालू राहतं, शैल्य दूर करण्यासाठी आहे काय पराभवाचं शैल्य दूर करण्यासाठी एखादी मला वाटत नाही. काय करणार पराभूत उमेदवार प्रतापराव चिखली यांनी असं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली आणि त्याच्यामुळे काही जो काही जे पराभव आहे ते नेतृत्वामुळे झालं असं वाटत नाही. तुम्ही गेला असं बोलतो ते काही बोललं असं मला वाटत नाही. असं ते बोलतील असं वाटत नाही. सर, शिष्यवृत्ती योजनेमध्ये वाढ करण्यात आली मुळात, परंतु 2 वर्ष झाली स्वाधार योजना एका विद्यार्थ्याला भेटत नाही. राज्य सरकारचा वाटा भेटणार आहे असं समाजकल्याण अधिकारी सांगतायत. त्यामुळे हजारो विद्यार्थी समाजकल्याण ऑफिसर शिक्षण मागतायत. त्याबद्दल राज्य सरकारने काही निर्णय घ्यावा. यासाठी आपण काय पाहिजे? मी काही नाकार तुम्हाला ही अधिक माहिती घ्यावी लागेल, परंतु होतं ना बऱ्याचशा वेळेस सरकारचं पेमेंट कृषी शेवटी कसं आहे, या सगळ्या शासनाच्या योजना आहेत. संस्थाही शासनाच्याच मोठ्या प्रमाणावर आहे, खाजगी पण आहे. त्यामुळे कधी काय विलंब होतोय ना. आता कोविडच्या काळात पैसेच नव्हते, ते सगळे पैसे त्यावर कोविडला केले होते. असे काही प्रसंग असतात त्यावेळेस फायनान्शियल करंट असतो, पण ते पैसे सरकारचे पैसे बुडत नाही, कारण नाही मिळतात ते पैसे. सर, आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत आगामी काळामध्ये. तर मराठा आरक्षण हा जर मुद्दा जर संपला नाही तर भाजपला आणखी पराभव. मी पुढचं बाकी काहीच करू शकत नाही. निवडणूक आहे शेवटी. लोकांचं जे काही भावना आहे ते लक्षात ठेवूनच आगामी काळामध्ये निर्णय सरकारचा घ्यायचा प्रयत्न राहील. आणि असं म्हणणं कठीण आहे. सकारात्मक विचार करणारा माणूस आहे. पुढच्या काळात यश मिळेल भारतात तशा. एक मिनट, जो लोकसभा का परिणाम आया है, इसको देखते हुए आने वाले विधानसभा में भी 9 की 9 सीटें जो है महाविकास आघाड़ी जीतने जा रही है. अभी वो नए हैं, उनकी काफी नई उम्मीदें हैं, नए जोश से काम करते हैं. लेकिन आगे वाले समय उनका तजुर्बा उनको भी देखना है, उनका कितना होता है. साहेब, शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्य शासनाने 2 वर्षामध्ये अर्धवट सिंचन प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याचा उद्देश आहे. 155 काहीतरी हे काढले जातात, बोलणं म्हणते प्रकल्प. मला माहित नाही. आपण प्रयत्न करू ना. आपण प्रयत्न करू की आपल्या जिल्ह्याला, मराठवाड्याला जे आपले महत्वाचे प्रकल्प आहेत त्याला मार्गी लावण्यासाठी मी स्वतः बोलेल आणि त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या आकडेवारी घोषित केलेली आहे त्याचा फायदा अधिकाधिक मराठवाड्याला नांदेडला कसा हा माझा व्यक्तिगत प्रयत्न आहे. फर्टिलायझर आणि विशेषतः ब्लड प्रेशर आणि शुगरच्या गोळ्यावर 18% जो जीएसटी केंद्र सरकारनं त्याच्यात काही आपण कधी राज्यसभेत प्रश्न विचारला मला जर ह्यांनी जर मला माहिती दिली केमिस्ट सर्व्हिस असोसिएशन आहे किंवा काय म्हणतात त्यांचं असेल तर लाईफ सेव्हिंग ड्रग्स जे आहेत, महत्वाचे जे कॉमन आजार आहेत अशा ठिकाणी जीएसटी कसा कमी केला पाहिजे किंवा करता आला पाहिजे ते जरूर माहिती घेईन आणि प्रयत्न करतो. मला ह्या गोष्टी राज्यसभेत मी काय विचारेन याला पहिल्यांदा प्रसिद्धीमध्ये देता येत नाही, झाल्यावर जरूर बोलली जाईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने जिल्ह्याचे साहेब कोणी त्या संदर्भामध्ये नेमका पाठपुरावा कोणकोणते आपल्या नेत्यांकडून सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आता काय निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सर्व्हिसमध्ये आदेश त्याच्यामध्ये मराठा समाज ओबीसी मधून मागतो त्याचा परिणाम काय होईल सर्व्हिसमध्ये संबंधित जर आदेश होईल. 2 वेगवेगळे प्रश्न आहेत. पहिली गोष्ट म्हणजे नांदेडमध्ये असदुल्लाबाद जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा जमिनी या मदत मास म्हणून शासनाकडून नोटीसेस आलेल्या आहेत की मदत मास जमिनीचा व्यवहार जो काही मागच्या काळात जो काही खरेदी विक्री केलं आहे किंवा जे काही व्यवहार केलेले प्लॉटची विक्री आहे, नगरपालिकेचं बांधकाम वगैरे केलेलं आहे, परवानगी विना परवानगी केलेलं आहे, त्या सगळ्या जमिनी या नियमातून कराव्या अशी प्रकारची मागणी नांदेडच्या नागरिकांनी मला भेटून सुद्धा निवेदन दिलेली आहे. तो प्रश्न महत्वाचा आहे आणि हे सगळे जुने व्यवहार आहेत. अनेक लोकांना माहिती पण नाही की सगळी जमीन ही मदत मास आहे किंवा किंमत मास आहे.
खिदमत मास आणि मदत मास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि मदत मास हे रेग्युलराईज करता येतं, खिदमत मास हे रेग्युलराईज करता येत नाही असं अशी माझी माहिती आहे. सब्जेक्ट टू करेक्शन कायदेशीर विषय आहे. परंतु खिदमत मासच्या ज्या काही जमिनी आहेत त्या एकंदरीत यांची जी वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीज आहेत किंवा मस्जिदी आहेत, काही त्यांचं प्रॉपर्टी याचं जे देखभाल करावं लागतं त्याकरता त्या उत्पन्नातून ते पैसे खर्च केले जातात असं त्याचा एक खिदमत मासचा विषय आहे. आणि मदत मास जो आहे तो एक असा प्रकार आहे की ज्याच्यामुळे तोही व्यवहार जो झाला आहे एका प्रकारचं ते काय म्हणतात त्याला सुद्धा जे काही रिझर्वेशन म्हणण्यापेक्षा ती जमीन त्या ह्याच्याकडे संबोधित केली की ही मदत मास जमीन आहे. तर जास्ती करून आपल्याकडे जे असदुल्लाबाद मधला जो क्षेत्र आहे तो मदत मास प्रकारच्या जमिनी आहेत त्या ह्याच्याखाली असं संबोधल्या गेलेलं आहे. आणि त्यामुळे ते व्यवहार आता लोकांनी करून ठेवले. 40-50 वर्ष झाली लोकांना माहितीच नाही की ही जमीन अशी क्लासिफाईड आहे, ही जमीन विकता येत नाही, खरेदी करता येत नाही. तर आताचा बाजारभाव त्याप्रमाणे घडलेला कुठल्या पुढे जाईल. तर मी त्यांना सांगितलं ज्यावेळेस हे झालं ज्याला ब्रीच ऑफ कंडिशन म्हणतो, ज्या दिवशी ती जमीन व्यवहार झाला त्या दिवशीच रेडी रेकनर पकडा आणि त्या रेडी रेकनरच्या 1% तुम्ही त्याला चार्ज करा, म्हणजे जास्त होणार नाही. तो वर्ष ज्या दिवशी व्यवहार झाला तो वर्ष पकडा आणि ते म्हणजे रेग्युलराईज करा. विदर्भामध्ये अमरावती आणि नागपूर डिव्हिजनमध्ये नजूरच्या जमिनीच्या बाबतीमध्ये असा निर्णय झालेला आहे. आता तो नजूरचा विषय आहे, हा विषय जो आहे महत्त्वाचा जमिनीचा आहे. त्यामुळे मी त्यांना उल्लेख त्याचा केला आणि ते जवळपास तत्वता त्यांना पटतं. त्याची कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर जावं लागेल, पण काल तो मुहूर्त लागला असं वाटतं. आणि त्यावर चर्चा काल बरी झाली. मी इथूनच बोललो, मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होतो, काही लोक फोटोमध्ये होते, मी समोर होतो. एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. आणि ते कळलंय पाहिजे ना मदत मास काय, किंमत मास काय, बसवंत होतो मला माहिती. आणि ज्यांच्या जमिनी या ऑक्युपंट क्लास 2 to क्लास 1 करायची आहे, म्हणजे सरकारची मालकी काढून स्वतःची मालकी करायची, क्लास 1 करायची, त्याला 2% लाभ म्हटलं. 2% त्यावेळेस झाला व्यवहार, त्यावेळेसच्या जी किंमत होती रेडी रेकनरची त्या 2% असं मी त्याला 2 महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत. आणि तिसरा म्हणतात सोपूत आपला नांदेड जालना समृद्धी महामार्ग आहे, त्या समृद्धी महामार्गाच्या जमिनीला काही भागात 11-12 गावाचे विषय आहेत की ज्यांना अल्प किंमत मिळाली आहे, कारण की ते नगरपालिका क्षेत्रात बाहेर आहे. पण बाहेर जरी असेल तर शहरात लागू नाही, त्यामुळे त्यांना शहराप्रमाणे मिळावा की ती मागणी. त्यात बरेच कायदेशीर मुद्दे ते समजून सांगितले ते विखे पाटलांना. तर त्वरित ते विषय मार्गी लागतील अशी माझी अपेक्षा आहे. शिवसेना पक्षाने बोलते नको मला जुना माणूस आहे बोलतो. नांदेड़ शहर में ईद के दिन पूरे करंट बंद था, 2 दिन नांदेड़ शहर में गोल्ड सिटी पे करंट बंद रहने था. नए शहर में पूरे पत्रकारों को अनुभव आ रहा. हमारे पास भी न्यूज़पेपर का काम शाम में ठप पड़ रहा था, आपके अभी अनुभव नहीं है साहब इसका. करंट में अभी सबको भी आ गया ना, अपनी विमान सेवा तो शुरू हुई पर मुंबई के लिए नहीं हुई. अब नए लोग सुन कर आए हैं, उनकी जिम्मेदारी मैं तो पुराना हिसाब का आदमी हूँ, थोड़े तरह के लोग उनको भी थोड़ा बहुत करने तो वो कुछ कंपनी तो हमें हाथ देना लगेगा. सरकार में नहीं है, सरकारी पक्षामध्ये आहे, सरकारमध्ये नाही.
की आपल्या इकडं येण्याने इकडं दुर्लक्ष झालेलं आहे, त्याच्यामुळे नागरिकांचा सुद्धा हा बेहाल झाले. आपल्या याच्यापुढे आपण काय म्हणजे लक्ष राहणार नाही, महत्वाचे विषय आहे. आता अनेक वेळा लोकांचे दुर्लक्ष आपल्याकडे होतं, थोडेसे होतात. त्यामुळे काय का तरी सुद्धा मी काही जबाबदारी म्हणजे स्वीकृत करत नाही. जबाबदारी माझी आहे. नांदेडचं लोकांचं माझ्यावर प्रेम आहे, माझे लोक याच्यावर आहे. आणि नांदेडचे जे अपुढे राहिलेले कामं किंवा जे काही प्रॉब्लेम मी सांगितले स्वतः जातीय लक्ष घालेन. आणि मी जी कामं माझ्या काळात जी हाती घेतलेली होती ही कामं पूर्णत्वास नेण्याकरता माझं लक्ष. मी कुठे आहे, काय आहे, मी जिकडे आहे, नांदेड वसलेले आहे तोच मी आहे. साहेब शिवसेना जनता मार्केटच्या पाठीमागचा भाग ज्यांना आता महापालिकेनं जागा रिकाम्या करण्यासाठी सांगितलेला आहे किंवा त्या ठिकाणी बांधकाम होणार आहे, तर या संदर्भामध्ये तिकडून विरोध होतोय लोकांकडून की आम्ही इथून उठणार नाही, जागा देणार नाही. रहदारीलाही रस्ता मोठा झाला पाहिजे. तिथे त्याचं कमर्शियल एक्सप्लॉयटेशन होऊन बीओटी तत्वावर आहे. कुठलाही भार महानगरपालिकेवर नाही. आणि त्याच्यामुळे जो विनामूल्य करून देईल त्याच्याही काही रिटर्न त्याला मिळणं अपेक्षित असेलच म्हणून तो विनामूल्य करतो. हा दुसरा विषय. तिसरा विषय जो आहे लोकांना त्या ठिकाणी रहवास साठी आपण जागा उपलब्ध करून दिली पाहिजे असं माझं मत आहे. परंतु मी आयुक्तांशी या विषयावर बोलणार आहे आणि शक्यतो लोकांचं पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी व्हावं असा माझाही प्रयत्न राहील. पण मला त्याची माहिती आहे. मला कामावर आले, मला काही लोकांचे फोन आले होते, मला वेळ मिळाला नाही पण मी लक्ष घालतो. परंतु मार्ग काढू पण तुम्हाला माहिती आहे सर, पिढ्यानपिढ्या ते लोक तिथे राहत आहेत. एक गोष्ट माझी मी नाकारत नाही, पण वास्तव हे पण आहे की ते अतिक्रमण आहे. पहिली गोष्ट वास्तव हे पण आहे की ते अतिक्रमण आहे. आज शिवाजीनगर असो, फुलेनगर असो, मागेश श्रावस्ती नगर असो, महावीर सोसायटी असो, हा सगळा जो क्षेत्र आहे जायला हा एकच रस्ता आहे आणि तो रस्ता एकच वाहन जाऊ शकतं. अशा प्रकारची परिस्थिती आहे. तिथे वाहन ट्रॅफिक सुद्धा फार, मी स्वतः राहतो, मला माझा विषय एकट्याचा नाही आहे. तमाम शिवाजीनगर, फुलेनगर, श्रावस्तीनगर, आंबेडकर नगर या सगळ्या सोसायटीचा, पारसनगर या सगळ्यांचा विषय आहे त्या ठिकाणी. आणि त्यामुळे लोकांची मागणी साहेब रस्ता मोठा झाला पाहिजे. मोठा करायचा असेल तर अतिक्रमण कमी करावं लागेल. ही जागा बीओटीवर डेव्हलप विनामूल्य करत ती प्रयत्न करायला पाहिजे. त्या लोकांना शक्यतो पुनर्वसन तिथे व्हावं माझी पण इच्छा आहे. मला कसा करायचा ते चर्चा करून मी जरूर डेव्हलपरशी बोलेन, आयुक्तांशी बोलून माझा करायचा प्रयत्न करू. शिवसेना पुनर्वसन जर झालं, तिथे जर पुनर्वसन झालं तर मग रस्ता कसा मिळणार? ते सोडून त्या विचार नाही सर, त्याच्यामध्ये माझा तर आपण पावसाळ्याचे 3-4 महिने त्याला स्थगिती देतात. लोकांची थोडी कुठलाही कोणालाही त्रास होणार नाही, थोडी काळजी घेऊ. लोकांचं पुनर्वसन शक्यतो त्याच भागात व्हावं असा माझा प्रामाणिक आहे. साहेब आपण म्हणताय की ते अतिक्रमण आहे, तर प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये 16 घरकुल तिथं बांधण्यात आलेले आहेत. ते त्यांना हे पण झालेले आहे. आणि तुमची इच्छा रस्त्यावर यायची माझ्याकडे आहे की नाही? काय माझा इथेचा विषय नाही आहे. तुम्ही अनेक वर्षापासूनचा हा विषय आहे. एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर प्रयत्न करून बघू नये. साहेब शिवसेना पक्षाने साहेब रवींद्र वायकरांना 3 किट मिळाली. महायुती जे आहे त्यांना 3 किट मिळतात. आता फक्त दाऊदला 3 किट देण्याचं बाकी राहिलं असं संजय राऊतांनी संजय राऊत मोठी माणसे अधिक बोलायचं नाही. त्यांच्या व्याख्या राजकारणाच्या वेगळ्या आहेत. राजकारणामध्ये माझी तरी भूमिका निश्चित ती आहे की विनाकारण कोणावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जे खरं वास्तव त्यावर बोललं पाहिजे. मला त्यात प्रश्न करायचा. शिवसेना पक्ष आणि चिन्ह, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याच्यावर 15 आणि 16 जुलैला सुप्रीम कोर्टात निकाल होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाल लागण्याची शक्यता आहे. आता तुमचा राजकीय अनुभव काय सांगतो? हे सांगणं कठीण असं आहे की निवडणुकीचे तोडगावर विषय आहे. शेवटी सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टाला सुप्रीम कोर्टात मी काय सांगतो? सुप्रीम कोर्ट
हा बोला. बोला बोला. काल आपल्याकडे नांदेडला अवैध दान झाला, आपण त्यांच्या घरी जाऊन आलो लोकप्रतिनिधी. तर अवैध दानाला म्हणजे शासनाकडून असं काही त्याच्यासाठी त्या कुटुंबासाठी काही करत नाही, नंतर ते कुटुंब वादावर पडतात. तर ते अशा पद्धतीने त्यांच्यासाठी काही करता येते आपल्याला. सूचना चांगली आहे, सांगणं कठीण आहे मला, परंतु मी स्वतः मंडलापूरकर ज्यावेळेस सिरियस झाले त्यांच्यासाठी अवयवदान करणं हृदय सुद्धा मी बाहेरून आलो. त्यांचं ऑपरेशन मुंबईमध्ये मी स्वतः मदत करून केलं. दुर्दैवाने ते काही यशस्वी झालं नाही आणि ते वाढले. तर त्याचा प्रसंग हा सुद्धा कठीण प्रसंग होता. त्या कुटुंबाने त्यांच्या पतीला अशा ब्रेन डेड होतं आणि तो जिवंत राहण्याची शाश्वती नव्हती, पण त्याचे अवयव कामाला आले इतरांना हे त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे हे काम मोठं आहे, फार त्याच्यामध्ये भावनेचा प्रश्न आहे, लोकांना कधी पडतं न पडतं, पण त्याचा फायदा मात्र अवयवदानाचा चांगल्या पद्धतीने देशामध्ये आता दिसू लागलेला आहे. परंतु जे डोनर आहे ते डोनरला फार कष्ट होतात असा निर्णय घेत असताना, परंतु त्याचा फायदा इतरांना जगण्यामध्ये होतोय. तो व्यापक विचार करून त्या कुटुंबाने जो काही निर्णय घेतलेला आहे निश्चित प्रशंसनीय आहे, मोठं काम आहे आणि एक जीव वाचवण्याचा प्रयत्न त्यांनी, इतरांचे जीव वाचवण्याचं फार मोठं काम केलं आहे. अशा व्यक्तींना प्रोत्साहन अधिक व्हावं याकरता आज काही योजना बहुतेक नाही आहे. बघू प्रयत्न करून आपण हा विषय घ्यायला हरकत नाही, पण चांगला आहे सगळं सब्जेक्ट. सर संगीता पाटील उत्तरमधून संगीता पाटील उत्तरमधून मतदारसंघात उच्च उमेदवार आहे. कुठल्या पक्षाकडून? काँग्रेसची मागणी करत आहे आणि त्यांचे जे विठ्ठल पाटील आहेत ते तुमच्या सोबत फोटो व्हायरल होत आहेत. असतील ना जुने फोटो आहेत नाही भाजपची दस्ती घातली असेल ना. तर ते मी आजच आले ना भाजपमध्ये पहिले फोटो, आणि बाकीचे नगरसेवक आहेत माझी काँग्रेसचे ते त्यांच्या सोबत आहे. तर लोकांचं असं म्हणणं आहे की तुमची बी टीम आहे जी आहे नाकेची देशूर नाकेचे माझी नगरसेवक विठ्ठल पाटील यांची बी टीम. नांदेड जिल्ह्यात माझी टीम भरपूर आहे. नांदेड जिल्ह्यात हे आहे का बी आहे का सी मला माहित नाही, परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये माझी जुनी टीम भरपूर आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कोणालाच कुठे जा इकडे असं काही सांगितलेलं नाही. तर आज कोण कुठल्या पक्षात हे मला कळत नाही बऱ्याच पक्षात आहे काय. त्यामुळे विषय असा आहे की ज्यांना त्यांना निर्णय घ्यायचा, मी काय सांगू कोणाला कुठं राहायचंय काय करण्याचा विषय आहे. आपण होते तेव्हा काँग्रेसमध्ये मुसलमानांना न्याय भेटलं, आता म्हणजे आता काय असतं मी नसताना काय असं त्याला कळलं जातं. कांग्रेस में जा रहे हैं, महाविकास आघाड़ी में जा रहे हैं, तो आपके साथ नहीं है? मेरे साथ तो रोज उठते बैठते ऐसा है वो कहाँ है मुझे पता नहीं. उनसे पूछिए ना, मुझे क्या पूछो उसको पूछो. सर हा महत्वाचा प्रश्न आहे. विष्णुपुरीच्या काळासंदर्भातला प्रश्न आहे की काही लोकांची मागणी आहे की ते 18 नंबरचं जे गेट आहे म्हणजे 10 फूट खोल आहे, ते जर गेट उचललं तर धरणातला या पावसाळ्याच्या धरणामध्ये पाण्याच्या अवकाशामध्ये गाळ निघून जाईल आणि धरणाची पाणी साठ्याची क्षमता जास्त वाढेल अशी काय आहे. पण हे गेट कोण उचलावं किंवा कोण काढावं पण जलसंपदा विभागाचे सुद्धा काही म्हणजे अधिकारी प्रतिसाद देत नाही. मला कसं मला डिटेल माहित नाही, पण जे काही करायचं असेल ते विभागाने केलं पाहिजे. पण त्यांनी गेट जर समजा मोडलं किंवा उघडलं नाही तर काय एवढी काही वेळ मिळणार नाही. अधिकाऱ्यांना जबाबदारी आहे गेट्स ओपन करायचे, क्लोज करायचे. पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यामुळे कसं करावं त्याचं माहिती घेतो. सर नांदेडमध्ये रस्त्याचे कामं चालू आहे, पण काही झाडं तोडण्याच्या कारणावरून ते कामं थांबले. जसं की श्रीनगर आहे, जसं की काही ठिकाणी झाडं तोडताना झाडं न तोडता करणं शक्य का बघितलं पाहिजे. ज्या ठिकाणी शक्यच नाही केलाच नाही ट्रान्सप्लांट करणं शक्य आहे का, किंवा नवीन झाड करणं शक्य आहे मराठवाड्याचं नेतृत्व करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी पक्षावर कुठली जबाबदारी देणार आहे? मी भाजपमध्ये प्रवेश करताना कुठल्या अतिशक्ती लावलेल्या नव्हत्या. जी जबाबदारी माझ्यावर सोपवली जाईल ती प्रामाणिकपणे काम करतो. बरोबर बोलतो ना मी राज्यसभेत सुद्धा बोलतो हो म्हणलं मी काँग्रेसकडून मुख्यमंत्री होतो, काँग्रेसकडून निवडून आलो होतो, याचा मला अभिमान आहे. आणि ज्या ठिकाणी मी राहिलो त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं. आता मी भाजपमध्ये आलेलं तर भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम केलं. राज्यसभेवर रेकॉर्ड बोलतो, तुम्ही ऐकले की नाही? ऐकायचं बरोबर नुकतेच आपण पंतप्रधान
हो. नेमकी काय चर्चा झाली? सांगता येत नाही काय सांगता. साहेब महत्वाचा प्रश्न आहे. नांदेड जिल्ह्यात तुम्ही मुख्यमंत्री असताना सत्ताधारी पक्षात असताना खूप चांगले अधिकारी होते, पण तुम्ही दारांदोलन झाल्यानंतर इथे एकही प्रमुख अधिकारी चांगला नाही, ना कलेक्टर चांगला नाही, ना असं म्हणून असं कुठल्याही नाही, अधिकाऱ्यावर उदाहरणार्थ मला देतो साहेब. असं कुठल्याही आणि अधिकाऱ्यावर दोष कोणत्याही अधिकाऱ्यावर कोण्या राजकीय पुढाऱ्याचं मी कमाल नाही. अधिकाऱ्यांनी आपापलं काम करावं. कुठल्या अधिकाऱ्याने कुठल्या पक्षाचं काम न करता प्रामाणिकपणे माझा प्रश्न दोन आहे साहेब. आणि नांदेडमध्ये माझा तरी प्रयत्न होता की चांगले अधिकारी नांदेडमध्ये यावे. अजून तीच भूमिका माझी आहे. ऑटो पायलटवर चाललं पाहिजे जिल्हा पाहिजे गरज पडू नये. कलेक्टर SP CO असे पाहिजे स्वतःहून फास्ट काम केलं पाहिजे. आपण काय पाहिजे रोजचं काम ते करायचं. एखादं काम सांगितलं सांगू काय. नांदेडचे अधिकारी नांदेडला आतापर्यंत चांगलेच अधिकारी आहेत. मी नाही म्हणत नाही साहेब, पण तुम्ही काय म्हणता? लक्ष केल्यामुळे झालाय असं मला म्हणायचं. बरोबर नाही म्हणत. आत्ताचे अधिकारी बरोबर नाही गेल्या त्याकरता काय केलं त्याकरता मी आलो पाहिजे असं विचार त्या काळात जे होते ते आता एकही अधिकारी चांगला नाही. तहसीलदारपासून ते कलेक्टरपर्यंत जिल्हा असं नाही. परिषद ते CO असं नाही. राज्याचा अर्थसंकल्प झाला 22 तारखेला केंद्राचा अर्थसंकल्प आहे. त्या अनुषंगाने नागरिकच्या काय मागण्या आहेत किंवा काय अपेक्षा आहे? ते नांदेडचं महत्वाचं केंद्राकडचं बाकी तर केंद्राचं बजेट हे फार मोठं व्यापक बजेट असतं आणि केंद्राच्या बजेटमध्ये जिल्हानिहाय विषय नसतात तर राज्यामध्ये टॅक्सेशनचा विषय असतो, रेव्हेन्यू वाढवायचा विषय असतो, योजना असतात बऱ्याचशा, पण जिल्हानिहाय असा विषय क्वचित असतो. रेल्वेचा महत्वाचा विषय आहे की ज्या ठिकाणी जिल्ह्याला अमुक काही रिलीफ द्यायची असेल किंवा तुम्ही कोणा रेल्वे मंत्र्यांना भेटलो त्यांना मी नांदेड बिदर आणि नांदेड लातूर या 2 विषयावर मी त्यांना लक्ष त्यांचं केंद्रित केलेलं आहे आणि त्यांना मी सांगितलं की या प्रकल्प दोन्ही मिळून 250 किलोमीटरच्या आसपास आहे. नांदेड लातूर 100 किलोमीटरचा आहे. नांदेड बिदर काहीतरी 147 काहीतरी आहे. दोन्ही मिळून हिशोब जर काढला तर 250 किलोमीटर फक्त याला लागतात पैसे आणि त्या 250 किलोमीटर मध्ये 50% तर राज्य समजतात आहे. कॉस्ट त्याची कधी होईल. आम्ही त्यांना म्हणालो की काही 2 महत्वाच्या प्रकल्पाचा विचार व्हावा असं विनंती केलेली आहे. आता ते कोणी काही बजेटमध्ये काय घ्यायला सांगत नसतात, पण त्यांना मी म्हणालो की 2 प्रकल्प घ्यावेत अशी माझी इच्छा आहे आणि बिदरला तर प्रायोरिटी दिलीच पाहिजे कारण की तो प्रकल्प मंजूर नाही आहे त्या, पण तो मंजुरी होईल या अपेक्षेने तरतूद सुद्धा मागच्या वेळेस करण्यात आली होती. पण रेल्वे मंत्र्यांचं उत्तरच होतं जो मला काय आजही काय नाही त्यांना मंजुरी मिळाली आणि 50% प्रकल्पाला राज्य शासनाने कॅबिनेटने परवा या मागील 4-6 महिन्यापूर्वी अप्रुव्हल घेतलेला आहे कॅबिनेटचं. नांदेड लातूर फार चांगलं म्हणजे लातूर जो 6 तास घेऊन येतो 1 तासात लातूरला जाऊ. पण आज पूर्णा परभणी हा जो परळी हा जो मार्ग आहे तो 6 तास घेतला. लातूरहून तिकडून नांदेड यायला 6 तास लागतात. त्यापेक्षा ते करावं आणि बिदर घ्यावं अशी विनंती आम्ही केली होती. दुसरी एक विनंती आम्ही अशी केली आहे की किमान नांदेड डिव्हिजन नांदेड जिल्हा 2 डिव्हिजनला वाटला गेलेला आहे. म्हणजे नांदेड डिव्हिजन हा विषय नांदेडचा काही भाग हैदराबादला टाकायचा, नांदेडचा काही भाग नांदेडला टाकायचा नांदेड डिव्हिजन. पण किमान एका जिल्ह्यात एक डिव्हिजन ठेवा. काय म्हणतो आपला मला वाटतं कोठा स्टेशन ते हुगलीच्या पुढचं शिवणगाव पासून पुढचा एरिया तो हैदराबादला टाकायचा आणि शिवणगावचा इकडचा एरिया नांदेडला टाकायचा. म्हणजे एका जिल्ह्यात 2 डिव्हिजनचा संबंध येतो त्रास होतो वर्किंगला. आमची मागणी अशी आहे की किमान एका जिल्ह्यात 1 डिव्हिजन द्या. बाकी तो साऊथ सेंट्रलला अटॅच करणं तो विषय वेगळा आहे, तो विषय किचकट आहे, त्यात प्रॉब्लेम आहे. ठीक आहे त्या विषयाने असं बोलत नाही, पण किमान 1 जिल्हा एका डिव्हिजनला राहावा अशी माझी अपेक्षा आहे. 2 गोष्टी त्यांना बोलतो. दुसरा भाग मी बाहेर बोलणं नव्हते असली चर्चा झाली होती, पण तो पण आमच्या मागणीचा विषय. बुलेट ट्रेनला मी आज बोलत नाहीये कारण की आधी हे महत्वाचे 2 विषय मार्गी लावू आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या लेवलला इथे चर्चा करावी लागेल कारण की तो प्रकल्प महत्वाचा आहे. सध्या मुंबई अहमदाबाद हा प्रोग्रेसवर आहे, परंतु मुंबई हैदराबाद आणि मुंबई नागपूर हे 2 बुलेट ट्रेनचा विषय जो आहे तो विषय DPR स्टेजवर आहे. तर म्हणजे आपल्या इथे समृद्धी महामार्गाचा गडकरी जो मान्य केला आहे पुढचा म्हणजे नांदेड देगलूरहून हैदराबादला जायचा विषय आहे. म्हणजे आपलं जालना झाला समृद्धी झाला आपलं इथपर्यंत चांगलं होईल. इथून हैदराबादला जोडणं हा महत्वाचा विषय आहे आणि म्हणून नांदेड
विमानसेवेला सर्व चालू आहे, फक्त मुंबई येतेच आहे ना. त्यामुळे आपलं नांदेडचं विमानतळ आज 6 फ्लाईट आहे दिवसाला. चांगलं आहे. लोक नांदेडची सिस्टम म्हणून दिली जातात, नांदेडची सिस्टम दिली जातात. नांदेडमध्ये एखादा मोठा उद्योग नांदेडमध्ये एखादा मोठा उद्योग येईल का? दोपहर में कर दिए साहब, आपकी 9:30 पुराने रेलवे राज्य मंत्री ने इतनी असुविधा हो गई, 3:30 बजे कर दी रणवीर 6:30 को नांदेड़ प्रदेश एक्सप्रेस डेली होगी और रात को 9 बजे निकलती थी। दोनों जालना 12 बजे तक जारी हो गई। पुराने रेलवे राज्य मंत्री ने उसको नांदेड़ से 3:30 कर दिए। उनके पास की सहूलत थी, पुराने रेल में जाने के लिए सब काम किया। मेरे मुझे ना विनोद लिख के नांदेडमध्ये एखादा उद्योग नांदेडला अहिल्या देवी होळकरांचा पुतळा हा ऐका आणि मिलनामधलं पाटेची ऐका एक मिनिट. नांदेड में अहिल्या देवी होळकरांचा पुतळा नांदेडला हवा, त्याला शासनाची मंजुरी आलेली आहे, GRE आलेला आहे, तरतुदी झाली, जागा निश्चितीची कारवाई सध्या सुरू आहे. तो पण आम्ही फडणवीस साहेबांना बोलवून तो मार्गी आम्ही मिळून लावलेला आहे. त्याचं काम लवकर सुरू व्हावं, जागा निश्चितीचं आलेलं आहे. आणि नरहर कुरुंकरांचं जे स्मारक आहे त्याला सुद्धा माझा मला वाटतं पैसे त्याला दिलेले आहेत, पैसे मिळाले पूर्णपणे, ते सुद्धा पूर्ण होऊन महत्वाची काम पूर्ण वसंतराव नाईक साहेबांचं त्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. आणि भोकरला संत सेवालाल महाराज यांच्या स्मारकाचं काम आणि आपले रामराव महाराज यांच्या असं स्मारकाचं काम त्याला जवळपास 7 ते 8 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. ते बऱ्यापैकी आता प्रगती अजून सपोर्ट करतात.